मी म्हणलं होतं की नाही रानमेवा म्हणजे काय, तर त्यातला एक प्रकार हा आहे. याला माकड मेवा म्हणते ते आमच्या इकडं. तुमच्या इकडे काय म्हणते त्याला माहीत नाही मला. दिसते का बघा, हो का हे आपल्याकडं बघ. हा माकड मेवा. आणि माझ्या पोरानं म्हशीच्या पुढं वराडते, ती बघते कशी बघा त्याच्याकडे. आणि तसंच हा माकड मेवा दिसला का नाही तुम्हाला माहीत नाही. हे असं असतो, इतका छान लागतो, भरपूर लागलाय. आणि हे सीताफळाची झाडं, सीताफळ पण असतील पण अजून तर काही दिसलेलं नाही. या तसंच ही करवंदाची जाळी, तर मग करवंदाची पण जाळी दाखवते. आणि मसरा येते म्हटलं त्यांच्या तिकडे वरडू नको, तरी पोरगं वरडते. आणि पप्पांच्या पाशी जाऊन बसलो. ते मस्त बघत्या माझ्याकडे. आता तिला नवीन आलेत लोक, त्यामुळे तिला काय सुधारायचं बंद झाले. अजून पण भरपूर आहे, तुम्हाला दाखवते. चला पुढं जाऊया. म्हणतात कार म्हणतो आम्ही. बघा कसले भारी भारी लागले. काळी काळी होतात, काळी झाली पिकली की मग खायची. भरपूर लागलेत आणि आत्ताशे लागलेत, अजून पिकायला वेळ आहे भरपूर. तुम्हाला दिसतच असते. तसंच करवंदाच्या जाळी पण आहेत. ह्या करवंदाच्याच जाळी आहेत. तुम्ही विकत खात असाल करवंद, पण आम्हाला नाही. आम्ही दरवर्षी फुकट आणि मनसोक्त करवंद खातो. आता ह्यावेळेस जसं लग्न झाले, जसं गाव सोडले, तसं विकतचीच करवंद खावी लागते. भरपूर अशी करवंदाच्या जाळी आहेत त्या. जसं की आता डोंगर जवळ आहे, तुम्हाला दिसत असेल. हे बघा, आंब्याची झाडं तेवढीच आहेत, कारीची झाडं, करवंदाची झाडं. ही कारीचं झाड, याला कारीचं झाड म्हणतात. आता कार नाहीत बहुतेक, हे पिवळे पिवळे असतात कलरचे, म्हणजे छोटे छोटे असले की हिरवे असतात आणि नंतर पिवळे. याचा काटा किती मोठा आहे, पायात लागला की लवकर निघत नाही. आणि ह्याचं पण बी खातो. त्याला काय म्हणतात, चंदन का काय तर म्हणतात त्याला, त्याचं नाव माझ्या आता लक्षात येईना. हे आता छोटे छोटे मोहर लागलाय, पण ह्याचे पण बिया खातो आम्ही. पिवळ्याच होतात ह्याच्या बिया. आणि ही कार पण पिवळे होतात, पण इतकं भारी लागतं. आणि टेंबर, आता टेंबर ह्या शब्दाला तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही, तर टेंबर पण इतकी मस्त लागतात. पिवळी पिवळी एवढी 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 मोठी असतात. आणि कुसळ, सगळ्यात मेन गोष्ट जी माझ्या माहेरी उन्हाळ्यात बघायला भेटते ती म्हणजे कुसळ. ही बघा ती कुसळ, ते आत्ता अशी दिसते. वाळली की ना साड्यासनी लागली किंवा ड्रेसला लागली तर पाक ड्रेसचा तिरगाण्याच होणार.